धाराशिवमधील शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील हे धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुधीर पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडतोय। मेळाव्याच्या वेळी सुधीर पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। आमदार कैलास पाटील यांचा पराभव करण्याचा सुधीर पाटील यांचा निर्धार आहे। दरम्यान सुधीर पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर अण्णा पाटील आपल्यासोबत आहेत। सुधीर अण्णा आपल्या उपस्थितीत जो आहे तो शिवसेनेचा मेळावा आता पार पडतोय, कशा पद्धतीची आपण तयारी केलेली आहे? मुख्यमंत्री देखील जे आहे ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। खरं तर आजचा दिवस हा मी माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण मानतो। मला काही वर्ष शिवसेनेच्या बाहेर राहावं लागलं, परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळेस त्यांनी कामाची सुरुवात केली आणि गेल्या 2.5 वर्षामधलं त्यांचं काम पाहिल्यानंतर माझ्या मनाला असं सारखं वाटत होतं की आदरणीय एकनाथ शिंदे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन काम करत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण काही करून काम केलं पाहिजे। आणि त्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला आणि परत एकदा मला असं वाटायला लागलं की आपण बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आपण आज काम करत आहोत की या धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये खरं तर ह्या पारंपरिक धनुष्यबाणाचा मतदार आहे आणि या मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आणण्याची मी ग्वाही देतो आणि त्या पद्धतीनं मी इच्छुक आहे। माझी मागणी आहे, परंतु कुणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कुणी उमेदवार दिला धनुष्यबाणाचा तो निवडून आणण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे। धाराशिव कळंब मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये मला उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत। वसीम अत्तार, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।